आणि उद्या सामनामध्ये त्याचं अधिकृतपणे सगळं डिटेलमध्ये देतो. नाही तर वास्तविक विधानसभेमध्येच काढायला पाहिजे होतं. मुख्यमंत्री महोदय म्हणाले ज्यावेळी नाना पटोले साहेबांनी दाखवलं नो हनी नो ट्रॅप, किती सुवर्ण संधी होती त्यांना या अधिवेशनाच्या निमित्तानं. मला वाटतं ते असतील तिथंच काढलं असतं. त्यात काय तथ्यांश दिसत नाही. सरकारला बदनाम करण्याचं एक कारस्थान आहे असं मला वाटते. उद्या सामना वाचल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला मी फोन करीन. संजय राऊत सातत्यानं सरकारवर टीका करत असते. त्यांचं काम आहे बघा. विरोधी पक्षात ते काम करतायत. विरोधी पक्षात काम करणाऱ्या माणसाने सत्तारूढ लोकांच्यावर टीका करणं आणि त्यांच्याबद्दलचं खरं खोटं लोकांच्यात हे करण्याचं काम ते करत असतात. ते पत्रकार आहेत, संपादक आहेत, त्यामुळे थोडं प्रभावीपणाने करतात. माणिकराव आव्हाडांनी ट्विटरवर हे केलेले आहेत रम्मी खेळतानाची. नाही मी हे बघा मी बातमी ऐकली. मला सांगितलं की मंत्री महोदय रम्मी खेळतायत असं काय. तर मग मी म्हटलं रम्मी म्हणजे एखाद्या क्लबमध्ये गेले आहेत, पत्ते पैशाचा ढीक दिसतोय काय बघावं. तर ते मोबाईलवर काय ते बघत होते. मला सांगा मोबाईलवर एखादी गोष्ट बघणं आणि एखाद्या मंत्र्यानं ही काही गोष्ट होऊ शकते काय. म्हणजे आणि त्याला इतकी प्रसिद्धी. कोकाटे साहेब एक स्पष्ट वक्ते आहेत, अतिशय चांगला माणूस आहे. गेले 4 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून आले आहेत, आमचे सहकारी आहेत. आणि शेतकऱ्यांच्याबद्दल ज्या ज्यावेळेस चुकीचं बोललं त्यावेळेला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारांनी त्यांना सूचना दिलेल्या आहेत की बळीराजा आमचं दैवत आहे, त्याबद्दल असं बोलू नका. परंतु हे जे आहे हे फक्त विनाकारण त्यांच्यामागं शुक्लकाष्ट लावण्याचा प्रयत्न विरोधकांचा दिसतो आहे. तटकरेंच्यावर पत्ते फेकण्याचा प्रकार झाला. तिथं चव्हाण आपले अध्यक्ष जे आहेत त्यांनी मारहाण केली. त्यांना पक्षातून सुद्धा निलंबित करण्यात आलेलं आहे. प्रत्येक अधिवेशनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी धक्काबुक्की झाली. योग्य प्रकार ठीक आहे, हे बरोबर नाही. याचा सगळ्यांनीच निषेध केलेला आहे. काल सुनील तटकरे साहेबांनी सुद्धा त्याचा निषेध केलेला आहे. मला वाटतं त्याला आज राजीनामासुद्धा द्यायला सांगितल्याचं मी प्रसारमाध्यमांनी बघितलं. वास्तविक हे कुणीच असं न करता पोलीस कशाला आहेत. सरळ पोलिसांच्या हवाली करायचं. काय अपमान झाला असलं तर ते काम करतील आपलं, परंतु हे करणं योग्य नाही. मिरज सिव्हिलमध्ये काही माझ्याशी काही संपर्क झालेला नाही. परंतु जयंत पाटील साहेब एकदा राजीनामा दिला नंतर देणार नाही, दिलेला नाही असं झालं. आता ते माझे ज्येष्ठ नेते होते. मी भेटले की त्यांना विचारेन त्यांच्या मनामध्ये नक्की काय आहे. पण त्यांच्याबद्दल सातत्याने अशी काय चर्चा सुरू होती की ते भाजपमध्ये जाणार आहेत. आता ती गोष्ट तुम्ही त्यालाच विचारली पाहिजे. मला कसं माहिती असणार. गोकुळच्या संदर्भात 4000 कोटीचा टर्नओव्हर आहे. सरकारला म्हणून प्रश्न आरोपी कोण होते त्यांचा तपास नाही. मी काय आज माहिती घेतली नाही. मी आज दिवसभर कार्यक्रमात असल्यामुळं मी काय माहिती घेतली नाही. घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो. ओके, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.